हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, हे ब्लाऊज पीस घेतलं आहे मी. साडीतला ब्लाऊज पीस आहे, सिल्कच आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने ब्लाऊज पीस आहे. त्यानंतर अस्तर घेतले आहे. अस्तरला इस्त्री करून घेतली आहे, जेणेकरून काही प्लेट वगैरे, चुन्या वगैरे पडेल असेल तर आपल्या ब्लाऊजमध्ये असं रिंकल्स येतात, त्यासाठी व्यवस्थित प्रेस करून घेतले आहे अस्तरला. आपण आता यावर पॅटर्न ठेवून ड्राफ्टिंग करणार आहोत. जे आपण थ्री प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग केली होती, पेपर कटिंग, ती आता यावर ठेवून हे बघा बॅक पार्ट ठेवून घेतला आहे. व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे. असं ॲज इट इज जसा आहे तसा बॅक पार्ट कुठेही काही वाढवायचा नाही आहे. त्यानंतर पुढचे बघू आपण. त्यानंतर हे बघा, बाही ठेवून घेतली. बाही पण ॲज इट इज तशी ड्रॉ केली. त्यानंतर फ्रंट पार्ट खालून अर्धा इंच, आय हुक पट्टीकडनं अर्धा इंच आणि प्रिन्सेस कट जॉईंट होतं तिथं अर्धा इंच. त्यानंतर प्रिन्सेस कट पण हे बघा, इकडनं खालून अर्धा इंच क्रॉसपट्टी जॉईंट करण्यासाठी क्रॉसपट्टी जशी तशी ड्रॉ करून घेतली. अशा पद्धतीने सर्व पॅटर्न ड्रॉ करून घेतले. बघा, मी मार्जिन कुठं वाढवली तुम्हाला दिसतच असेल. हे बघा, क्रॉसपट्टी अटॅच करण्यासाठी खालून वाढवले होते. त्यानंतर कटिंग करून घेतली आहे. ब्लाऊज पीसवर देखील ठेवून कटिंग करून घेतली. हे बघा, आता आपण स्टिचिंगला घेतलं आहे. तर हे बघा, बाही ब्लाऊज पीसवर ठेवून व्यवस्थित कटिंग वगैरे करून घेतले. अशा पद्धतीने सर्व पॅटर्न मी कट करून घेतले. त्यानंतर आता प्रिन्सेस कटचा भाग घेते. तर हे बघा, कशा प्रकारे ठेवायचे व्यवस्थित बघून घ्या. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कट समोरासमोर ठेवून त्यावर ब्लाऊज पीस ठेवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे बघा, समोरासमोर ठेवून ब्लाऊजचं पीसचं कापड ठेवून घेतलं आहे. त्यानंतर मी त्याला अस्तरला ब्लाऊज पीस जॉईंट करून घेते. हे बघा, चौबाजूंनी टीप मारून घेते. त्यानंतर फ्रंटचं देखील तसेच प्रकारे करायचं आहे आपल्याला. गळ्याचा भाग समोरासमोर ठेवायचा आहे. हे बघा, हा आपला गळा आहे, तो समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर ब्लाऊज पीस ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सरळच ठेवायचं आहे, कारण उलट बाजूने आपण अस्तर लावतो. अशा प्रकारे ठेवून घेतलं आहे मी ब्लाऊज पीस देखील. आता त्याला अस्तरला ब्लाऊज पीस जॉईंट करून घेते. हे बघा, पार्ट मी जॉईंट करून घेतले. एक्स्ट्राचं कापड कट करून टाकलं आहे. त्यानंतर आता आपण प्रिन्सेस कट कसं जॉईंट करणार आहे. हे बघा, खालून जॉईंट करत आणायचं आहे आपल्याला, आर्महोलकडून नाही, तर कमरच्या साईडने जिथं क्रॉसपट्टी अटॅच होईल त्या बाजूने आपण प्रिन्सेस कट अटॅच करतो आहे. हे बघा, अशा पद्धतीने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपण जेवढं अंतर वाढवलं आहे तेवढं यामध्ये घेऊन आपण शिलाई देऊन घेतो. हे बघा, अशा पद्धतीने हळूवार पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची प्रिन्सेस कटच्या आकारला. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून मी प्रिन्सेस कटला शिलाई देऊन घेतली. डबल शिलाई द्यायची त्यावर आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने आपला भाग कुठेही कमी जास्त झाला नाही, कारण आपण मापेच व्यवस्थित घेतली त्यासाठी. हे बघा, अशा पद्धतीने आता मी प्रिन्सेस कटला शिलाई देऊन घेतली. हे बघा, किती छान पफ बटतोय, तुम्हाला दिसतच असेल इथं आपल्या ब्लाऊजचा फ्रंटचा. त्यानंतर क्रॉसपट्टी घेते मी इथं अटॅच करायला. सरळ ठेवलं आहे. क्रॉसपट्टी देखील सरळ ठेवायची. हे बघा, सरळवरती सरळ अशा प्रकारे ठेवून घेतले. आणि आता त्याला खालून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई देऊन घेते. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मी शिलाई देऊन घेते. सावकाश पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, आता मी क्रॉसपट्टी ब्लाऊज पीसची अटॅच करून घेतली फ्रंटला. आता आपण अस्तरची क्रॉसपट्टी घेणार आहोत. ते बघा, असं ठेवायचं आहे. त्यानंतर अस्तरची क्रॉसपट्टी घ्यायची, ती देखील हे बघा अशी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टीप मारायची तिला खालून. कशी ठेवली तुम्हाला बघत दिसत असेल. जो आपण क्रॉसपट्टीला शेप दिला आहे तो बघा, त्या साईडने जॉईन नाही करायची, खालच्या कमरच्या साईडने जी सरळ साईड आहे तिच्याने जॉईन करते मी, एकावर एक ठेवून.
कारण जो क्रॉस आहे तो भाग आपल्याला फ्रंटलाच जॉईंट होतो. हे बघा अशा पद्धतीने अस्तरची देखील क्रॉसपट्टी जॉईंट करून घेतली. त्यावर दाबटीप देऊन घेते. दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला त्याच्यावर व्यवस्थित. दाबटीपने आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि पार्ट देखील व्यवस्थित आपल्या ब्लाऊजला जॉईंट होता त्यासाठी. हे बघा आता दाबटीप देऊन घेतली मी. आता हे बघा आपल्याला हा भाग असा राऊंडमध्ये गोल गोल करत घ्यायचा आहे. त्यानंतर सर्व कापड आतमध्ये जाईल आणि क्रॉसपट्टी अशा प्रकारे ठेवायची आहे बघा. अशा पद्धतीने ठेवून आता आपल्याला खालून टीप मारून घ्यायची. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन मी टीप मारून घेते. व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. क्रॉसपट्टीला शिलाई देताना काळजी घ्यायची आतमधलं कापड आपल्या शिलाई खाली नाही आलं पाहिजे, कारण आपण जेव्हा फोल्ड करायला जाऊ तर ते होणार नाही. त्यासाठी व्यवस्थित हळूवार पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची. आता मी शिलाई देऊन घेतली. त्यानंतर आतमधलं कापड एक साईडने बाहेर काढते आहे बघा अशा पद्धतीने. हे बघा आपला फ्रंटचा 3 प्रिन्सेस कट तयार झाला आहे बघा अशा पद्धतीने. पफ देखील खूप छान पडला आहे. फिटिंगला खूप छान बसतो हा ब्लाऊज. ते बघा आता आपला फ्रंटचा प्रिन्सेस कट तयार आहे. त्याला आय हुक पट्टी लावून घेणार आहे आपण. ते बघा इथे मी अशी पट्टी घेतली. उलट ठेवती भाग. उलटवरती पट्टी अशी ठेवून घेते. उलटवरती सरळ ठेवायची. अर्धा इंच खालून क्रॉसपट्टीच्या साईडने म्हणजे कमरच्या साईडने फोल्ड करायचे खालून आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला पट्टी जॉईन करून घ्यायची. ही आय पट्टी आहे, ही वरती येणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर फोल्ड करायचं आहे आपल्याला. हे बघा तिकडनं मी असं फोल्ड करते. व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला टीप देऊन घ्यायची. अशा पद्धतीने मी टीप देऊन घेते. व्यवस्थित टीप देऊन घ्यायची. हे बघा मी टीप देऊन घेते. आता एक्स्ट्राचा कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे बघा सेम याच पद्धतीने दुसरा देखील फ्रंट जॉईंट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. त्यानंतर आपण बॅक पार्ट घेऊ. हे बघा मी इथे बॅक पार्ट घेतला आहे. सरळवरती सरळ ठेवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर मी अस्तर ठेवते. आपण कमरच्या साईडने आणि गळ्याच्या साईडने दाबटीपच देणार आहोत. त्यासाठी हे बघा सरळवरती सरळ अस्तर ठेवून खालून अर्धा इंचची शिलाई मार्जिन आणि वरतून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपण गळा पॅक करून परत पलटी मारून आपण अस्तर ब्लाऊज पीसला जॉईन करून घेणार आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेच आहे की आपण गळ्याला दाबटीप वगैरे कशी द्यायची. तर हे बघा मी बॅक पार्ट तयार करून घेतला आहे दाबटीप वगैरे देऊन. आता बाही घेते. बाही देखील जॉईन करून घ्यायची अस्तरची ब्लाऊज पीसला. तर हे बघा ही बाही घेतली. असं मी तुम्हाला फक्त बाहीची मार्किंग कशा प्रकारे आपल्याला जॉईन करायची ते बघा. अगोदर बाही अशी मार्किंग करून घ्यायची म्हणजे हे भाग सरळ आहे आपले. हे शिलाई देताना वरतीच आली पाहिजे. तर त्यासाठी ही मार्किंग लक्षात ठेवायची म्हणजे आपली बाही उलटसुलट होत नाही. त्यानंतर हे बघा असं व्यवस्थित करून घ्यायचं. खाली आता सरळ आहे आणि खून केलेली ती बघा सरळ म्हणजे समजायचं आपण सरळवरती सरळ ठेवून अर्धा इंचची दाबटीप देऊन परत फोल्ड करून आपण जेव्हा ती जॉईंट करू तेव्हा ती वरती येईल. बघा अशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेतली आहे. हे बघा दोन्ही बाई मी अस्तरला ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेतलं आहे. आता बॅक पार्ट पण आपला तयार झाला आहे. आता फ्रंट घेते मी. फ्रंटला मी तुम्हाला
पायपिंग करून दाखवते इथं. तर हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच इकडनं फोल्ड करायचे. व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे. त्यानंतर आपण आता इथं गळ्याच्या साईडला पायपिंग करून घेणार आहोत. असे सरळवरती सरळ ठेवून अर्धा इंचाची शिलाई घेऊन अशी पट्टी जोडून घ्यायची आपल्याला पायपिंगची. हे बघा अशा पद्धतीने मी जोडून घेते पट्टी. इकडनं कट करून टाकायचं आणि आपल्याला फोल्ड करायचं आहे. इथे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावर पुन्हा एक लॉकची टीप द्यायची आपल्याला. गळ्याला आपण छोटे छोटे कट्स देऊन घेऊ आपली पायपिंग छान येण्यासाठी. हे बघा, तुम्हाला जर कापड कुठे एक्स्ट्रा वाटत असेल तर कट केलं तरी चालेल. असे मी कट्स देऊन घेते पूर्ण गळ्याला. त्यानंतर आता आपण पायपिंग करायला घेऊ. हे बघा, जाड बारीक तुम्हाला किती हवी तशा प्रकारे तुम्ही पायपिंग करू शकता. पायपिंग देताना फक्त शिलाई आपल्याला जे आपण जॉईन करतोय त्या पायपिंगवर नाही आली पाहिजे, याची काळजी घ्यायची, कारण फिनिशिंग छान येत नाही. हे बघा अशा पद्धतीने मी पायपिंग करून घेते. व्यवस्थित पायपिंग करून घ्यायची. तर फ्रंट पार्टला मी पायपिंग करून घेतली. अशा पद्धतीने पायपिंग बघा किती छान आली आहे. एकदम अशी राऊंडमध्ये आपला गळा तयार झाला आहे. आता दुसऱ्या भागाला देखील मी सेम त्याच पद्धतीने पायपिंग करून घेतली. आपले आता दोन्ही फ्रंटचे भाग तयार झाले. तर आता आपण बॅक पार्ट घेऊ. बॅक पार्टला टक्स दिलेले नाही तर टक्स देऊन घेऊया. बघा अशा पद्धतीने शोल्डर फोल्ड करून कमरच्या साईडने आपल्याला टक्स देऊन घ्यायचे. अशा पद्धतीने हे बघा आता मी टक्स देऊन घेते. खालून अर्धा इंचाचं अंतर घेऊन आपल्याला टक्स देऊन घ्यायचे. 3.5 ते 4 इंचावर तुम्ही बॅकचा टक्स देऊ शकता. तुमची उंची ब्लाऊजची किती असेल त्यानुसार. उंची कमी असेल तर 3 किंवा 2.5च घ्या. उंची जर जास्ती असेल तर 4पर्यंत घ्या, 3.5 4. तर हे बघा दुसऱ्या बाजून देखील शोल्डर तसेच फोल्ड करून मी इथं शिलाई देऊन घेते. अशा पद्धतीने दोन्ही टक्स चेक करून घ्यायचे आपल्याला. बघा मी इथे चेक करून घेते, कारण कमी जास्त होऊ नये त्यासाठी. पुन्हा एकदा शिलाई देऊन घेते. परत त्यावर शिलाई द्यायची आपल्याला. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट तयार झाला आहे. सिल्कचं जरी ब्लाऊज पीस असलं तरी फिनिशिंग बघा ब्लाऊजची किती छान येते. आता हे बघा सरळ आहे, सरळवरती सरळ ठेवून हे बघा गळ्याची साईड बघून घ्या. व्यवस्थित उलटसुलट होणार नाही याची काळजी घ्यायची. मी आता अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन इथं शोल्डर जॉईंट करते. हे बघा अशा पद्धतीने लॉक करून घेते इथं. पुन्हा त्यावर एक शिलाई द्यायची आपल्याला. अशा पद्धतीने त्यानंतर हे बघा हे दोन्ही पार्ट बॅकचे आणि फ्रंटचे चेक करून बघायचे. तर क्रॉसपट्टीचं थोडा ब्लाऊज पीसचं अस्तर थोडं जास्ती आहे, तर मी ते कट करून घेते. अस्तर नाही सॉरी, ब्लाऊज पीसची क्रॉसपट्टी जास्त आहे तर कट करून घेतली मी. हे बघा एकदम करेक्ट आपले जॉईंट झाले. आता मी इथं बाही घेते अटॅच करायला. हे बघा ही बाही घेतली. बाहीचं आपल्याला सेंटर काढायचं आहे अगोदर. अशा पद्धतीने बघा व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. बाहीचा सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटरवर कट द्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने आता हे बघा हा खोलगट भाग आहे, हा फ्रंटकडून आला पाहिजे आपल्याला. मी कशा प्रकारे बाही ठेवते बघून घ्या तुम्ही. हे बघा जो सेंटर काढला आहे तो आपल्या शोल्डरच्या लाईनवर ठेवला आहे मी, आणि आता टीप देऊन घेते. अशा पद्धतीने व्यवस्थित अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन बाही जॉईंट करून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने मी बाही जॉईंट करून घेते. हे बघा
व्यवस्थित बाही जॉईंट करून घेते आहे. बाही देखील आपली म्हणजे बॅक पार्टला करेक्ट जॉईन झाली आहे, कुठेही कमी जास्त झालेली नाही आहे, कारण आपण राऊंड मोजून घेतो त्यासाठी. हे बघा, आता पुन्हा त्याच्यावर आपल्याला अजून एक टिप द्यायची आहे, कारण आपण ब्लाऊजच्या प्रत्येक भागावर डबल टिप देतो आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते, कारण नवीन जे शिकणारे असेल त्यांना माहीत नसेल, त्यांनी यूट्यूबवरून जर काही लोक बघून शिकत असतील तर त्यांच्यासाठी ब्लाऊजच्या प्रत्येक पार्टवर आपल्याला डबल शिलाई द्यायची. हे बघा, अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडनी आता फ्रंटच्या साईडनी बाही जॉईंट करून घेते. कशा प्रकारे ठेवते, कसे टर्न करते, तुम्ही हे व्यवस्थित बघा आणि तुम्ही देखील अशाच पद्धतीने द्या. तुमच्या देखील ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग खूप छान येईल. हे बघा, अशा पद्धतीने ती शिलाई आहे ती बघा कशी केली, दोन्ही बाजूनी जे मार्जिन असे फोल्ड करून घेतले, त्यावर शिलाई देऊन घेतली. आहे बघा, अशा पद्धतीने. तर पुन्हा यावर डबल टिप द्यायची आपल्याला. एक साईडने दिली, दुसऱ्या साईडने देऊन घेते मी. हे बघा, अशा पद्धतीने तर शिलाई देऊन घेतली. आता आपण फिटिंगचे माप टाकणार आहे यावर. ते बघा, हे पार्ट दोन्ही असे चेक करून घ्यायचे आपल्याला. हे बघा, असे चेक करून घ्यायचे आणि यावर फिटिंगची शिलाई टाकायची. आपली फिटिंगची शिलाई आपण शिलाई मार्जिन किती घेतली होती, 2 इंच. आता 2च इंच इथं टाकणार आहे. तुम्ही जर 1.5 घेतली तर 1.5 टाका. ते बघा, अशा पद्धतीने आपले ब्लाऊज मी तयार केलं आहे. तर आता त्यावर जेवढी शिलाई मार्जिन घेतली तेवढी टाकते मी इथं. 2 इंच घेतली तर 2 इंचावर मार्क करते. हे बघा, अशा पद्धतीने खडू घेतला, इथं खडूने व्यवस्थित मार्किंग करून घेते 2-2 इंचावर. चेक करूनच घ्यायचं आहे आपल्याला, एक लाईन इतका सुद्धा गॅप नाही ठेवायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने 2-2 इंचाची शिलाई मार्जिन घेऊन मी मार्क करून घेते इथं. हे बघा, इकडनं टेप असं ठेवते, दंडघेर देखील चेक करून घेते, 7च इंच आहे. तर आपलं जेवढं शिलाई मार्जिन तेवढंच येणार आहे, कुठेही कमी जास्त होणार नाही आहे, कारण आपण मापच घेताना एकदम करेक्टमध्ये घेतलेले असतात. हे बघा, आता त्यावर शिलाई देऊन घेते मी अशा प्रकारे. शिलाई पूर्ण याला देऊन घेते फिटिंगच्या याला. फिटिंगची शिलाई देखील बघा तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत जा, कुठेच नाही आपली अशी तिरपी वगैरे येत नाही, एकदम सरळ शिलाई येते आणि फिटिंगला देखील ब्लाऊज खूपच छान बसतो हा. तुम्ही देखील ट्राय करा. अशा पद्धतीने मी फिटिंगची शिलाई देऊन घेतली आहे. तर पुन्हा एकदा त्यावर गॅप सोडून अर्धा ते पाऊण इंच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, शिलाई देऊन घेतली. आता तुमच्याकडं जर ओव्हरलॉकची मशीन नसेल तर हे बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला टिप सांगते. असं पाऊण इंच आतमध्ये फोल्ड करायचं आणि अशी या फोल्ड बाजूवर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. आहे बघा, अशा पद्धतीने. तुमच्याकडे जर ओव्हरलॉकची मशीन नसेल तर ही ट्रिक्स खूप सोपी आहे आणि यूजफुल आहे. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. हे बघा, अशा पद्धतीने फोल्ड करून आपण शिलाई देऊन घेऊ त्यावर. आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसरे देखील पार्ट सेम तयार करून घेते आणि तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लुक दाखवते. ते बघा, अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज तयार झालं आहे. आपला ब्लाऊजचा गळा बघा, पब बघा किती छान आला आहे. अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज तयार झालं आहे शिवून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही डाऊट असतील तर कमेंटद्वारे नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून तुम्हाला अशी नवनवीन व्हिडिओ, त्यावर यूजफुल व्हिडिओ बघायला भेटतील. भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.